तर आज चतुर्थी आहे आणि माझा उपवास असतो. तर मी असं सहज विचार करत होते की ठीक आहे, सगळे चतुर्थीचा उपवास करतात म्हणून मीही करते, बट मला एक्झॅक्ट रिझन नाही माहिती की आपण चतुर्थीचा उपवास का करतो. तर म्हणून मी थोडं रिसर्च केलं. त्याच्यातून मला हे कळालं की चतुर्थीचा उपवास यासाठी करतात, त्याच्या संबंधित एक कथा आहे चंद्राची आणि गणेशजींची. तर त्या कथेमध्ये असं समजलं मला की एक दिवस काय झालं की गणेशजींनी भरपूर मोदक खाल्ले होते. ॲज यू नो इट्स हिज फेवरेट. तर आपल्या भक्तांनी मोदक चढवल्यामुळे गणेशजींनी भरपूर मोदक खाल्ले. त्यानंतर ते आपले वाहन उंदरावरती बसून जात होते रात्रीच्या वेळी. तर त्यांच्या पोटात खूप मोदक असल्यामुळे ते जड झाले. वाटेत अचानक उंदरासमोर एक साप आला. तर उंदीर मामा घाबरले आणि त्यांनी उडी मारली. उडी मारली आणि त्यामुळे गणेशजींच्या पोटातले सर्व मोदक खाली पडले व त्यांनी ते मोदक पुन्हा पोटामध्ये भरले आणि सापाने पोट बांधले. तर हे सगळं दृश्य बघून चंद्रदेव मोठमोठ्याने हसू लागले. चंद्राला आपल्या रूपाच्या सौंदर्याचा गर्व आहे आणि त्याने गणेशजींचा अपमान केला. त्यामुळे गणेशजींनी रागाने चंद्राला शाप दिला. ते म्हणाले की तुला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला आहे, म्हणून आजपासून जो कोणीही भाद्रपद शुद्ध चतुर्थीला तुझे दर्शन घेईल त्याच्यावरती खोटे आरोप होतील आणि त्याला नाहक बदनामी सहन करावी लागेल. तर त्यामुळे सर्व देव घाबरले. तर त्यांनी गणेशजींची प्रार्थना केली. तेव्हा गणेशजींनी आपला शाप पूर्णपणे मागे न घेता त्याला थोडं सौम्य केलं आणि ते म्हणाले की भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन टाळावे, चुकून दर्शन झाल्यास माझी पूजा करावी आणि माझी कथा ऐकावी. तर त्यामध्ये 2 चतुर्थी असतात महिन्यामध्ये, विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी. तर विनायक चतुर्थी गणपतीची पूजा करण्यासाठी करतात आणि संकष्टी चतुर्थी ही संकटे दूर करण्यासाठी संकष्टी चतुर्थीचं व्रत करतात आणि उपवासही करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तर ही पूर्ण त्यामागची कहाणी आतापर्यंत मला कळाली आहे. सो मी तुमच्यासोबत शेअर करते.